नमस्कार मित्रांनो, मेगा भरतीच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचं असं अपडेट आहे आणि या ठिकाणी सरकारने सांगितलेलं आहे की राज्याच्या मेगा भरतीत आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण नाही, स्वतंत्र प्रवर्ग तयार करण्यासाठी वेळ लागणार असल्याचं सरकारने या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे। आणि त्या ठिकाणी मित्रांनो, असं स्पष्टीकरण आल्यानंतर ट्विटरवर अक्षरशः ट्वीट्सचा पाऊस पडायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। पहा, वेगवेगळे ट्वीट्स तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी। जर असं आरक्षण नसेल, जर जे 10% सुवर्णांना आरक्षण या ठिकाणी मिळत नसेल, तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की मग मेगा भरती सुरू करायला काही आता अडचण नाही, लवकरात लवकर आपण सुरू करू शकता। आणि या ठिकाणी मोस्टली शिक्षक भरतीचे ट्वीट्स आपल्याला पाहायला मिळतील या ठिकाणी। आणि सर्वांचं एकच आहे की सर्वांनी विनंती केलेली आहे की आता तरी लवकरात लवकर शिक्षक भरती असेल किंवा मेगा भरती असेल ती लवकरात लवकर सुरू करावी। आणि या ठिकाणी मित्रांनो, साम वाहिनी जी आहे, साम मराठी वाहिनी, त्या ठिकाणचं हे ब्रेकिंग न्यूज आहे। आणि या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की राज्याच्या मेगा भरतीत आर्थिकदृष्ट्या जे मागास आहे, म्हणजे केंद्र सरकारनं जे 10% मागासांना आरक्षण आर्थिकदृष्ट्या लागू केलेलं आहे, ते आरक्षण या ठिकाणी राज्याच्या मेगा भरतीमध्ये लागू होणार नाही, असं या ठिकाणी स्पष्टीकरण सरकारने दिलेलं आहे। एक स्वतंत्र प्रवर्ग तयार करावा लागेल ह्या रिझर्वेशनसाठी आणि त्यासाठी थोडा वेळ लागणार आहे। त्यामुळे या मेगा भरतीमध्ये जे 10% सुवर्णांना आरक्षण आहे ते लागू होणार नाही, अशी ही मित्रांनो या ठिकाणी साम वाहिनीवरची, साम मराठी वाहिनीवरची ही ब्रेकिंग न्यूज आहे। याबद्दल आपली मतं काय आहेत प्लीज कमेंट्समध्ये लिहा मित्रांनो। व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशाच अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।